पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झालेला आहे। पुणे रेल्वे स्थानकासमोर असलेला महात्मा गांधींचा पुतळा आणि या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न झालाय। कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सूरज शुक्ला असे या माथेफिरूचं नाव आहे। हा माथेफिरू पुतळ्यावर कोयता घेऊन चढलेला होता। त्याच दरम्यान रेल्वे पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच या माथेफिरूला ताब्यात घेण्यात आलेले आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न पुणे रेल्वे स्थानकासमोर हा सगळा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी माथेफिरूला ताब्यात घेण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती आहे? खरं तर काल रात्री हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। शुक्ला नावाच्या एका व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे आणि त्याची चौकशी आहे ती केली जात आहे। नेमकी ही व्यक्ती कोण आहे, कुठून आलेली होती याचा सुद्धा तपास आहे तो केला जाणार आहे। पण हातामध्ये कोयता घेऊन ही संबंधित व्यक्ती आहे ती पुणे स्टेशन समोरील असलेल्या महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्या वर चढलेली होती आणि त्यानंतर तिथले जे रेल्वे पोलीस होते ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतलेला आहे। हातामध्ये या व्यक्तीचा कोयता सुद्धा दिसतोय। सध्या तरी महात्मा गांधीजींचा पुतळा होता, त्याची जी खालची जी भिंत होती त्याची फरशी आहे ती सुद्धा या इसमाने तोडलेली आहे आणि त्यामुळे नेमका हा प्रकार कशातून घडलेला आहे, ती व्यक्ती खरंच माथेफिरू आहे का याचा सुद्धा तपास आहे तो सध्या पोलिसांकडून केला जाणार आहे। पण या संपूर्ण घटनेवरून मात्र आता हाच मुद्दा खरं तर तुम्हाला विचारायचा होता। या सगळ्या प्रकरणी त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड काही लक्षात येते का? ही व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीची होती, कुठून आलेली होती, काय बॅकग्राऊंड आहे या व्यक्तीचं? सध्या तरी या व्यक्तीचं बॅकग्राऊंड आहे ते समजत नाहीये, पण भगवे कपडे घालून ही व्यक्ती आहे ती आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही व्यक्ती कोण आहे आणि कुठून आलेली आहे, पुण्यातीलच ही व्यक्ती आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती माथेफिरू आहे का याचा सुद्धा तपास पोलिसांकडून केला जातोय। अगदी काही वेळानंतर याबाबतची माहिती आहे ती सुद्धा समोर येऊ शकते। पण या संपूर्ण घटनेवरून मात्र काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे। पुण्यात थोड्याच वेळात काँग्रेसचं याच पुणे स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन होणार आहे आणि निषेध आंदोलन काँग्रेसचं असणार आहे आणि ज्या व्यक्तीनं हे सगळं कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात कठोर कारवाई करायची मागणी ही काँग्रेसने सुरू केलेली आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आता काँग्रेसचं काही वेळानंतरच या आवारात आंदोलन होणार आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे। पण ही शुक्ला नावाची व्यक्ती नेमकी कोण आहे? तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा, तुमच्याकडून अपडेट घ्यायचंय या सगळ्या संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।